रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातून नामदार उदय सामंत विजयी झाले। तसंच राजापूर लांजा मतदारसंघातून श्री किरण सामंत देखील विजयी झालेत। त्यांच्या या विजयाचं इंगित काय असावं, चला पाहूया। कालच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि रत्नागिरी संगमेश्वर आणि लांजा राजापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात सामंत बंधू निवडून गेले। विशेषतः रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातली सुरुवातीची हवा पाहता कुठेतरी उदय सामंतांना एक वेगळं वातावरण तयार करून कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही मंडळींनी गेले 5 ते 6 महिने करत होते। पण 2004 पासून सातत्याने निवडून येणारे उदय सामंत यांचा जो सामंत पॅटर्न होता तो सुद्धा ह्या निवडणुकीत उपयोगी पडला। विशेषतः या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये 1,85,000चं मतदान झालं। त्यापैकी उदय सामंतांनी 1,10,000 इतकी मतं घेतली आणि विरोधी पक्षनेते बाळ माने यांना साधारणपणे 69,000 मतं मिळाली। 41,000 पेक्षा अधिक मताने उदय सामंत निवडून आले। आता उदय सामंत निवडून आल्यानंतर नेमकं हे गणित कसं काय जमलं, नेमकं ह्याच्यामागे उदय सामंतांमागे नेमका विजयाचा वाटा कोणाचा होता किंवा कुठला फॅक्टर होता की तो उदय सामंतांना पुन्हा 5व्यांदा विधानसभेत घेऊन गेला। मुळात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता ह्या मतदारसंघात लोकसभेला नारायण राणे यांना 85,000 मतं पडली आणि आता उदय सामंतांना 1,10,000 मतं मिळाली। म्हणजे सुमारे 35,000 मतं ही ह्यावेळेला उदय सामंतांना अधिक मिळाली। यामध्ये बाळ मानेंना गेल्या वेळेला विनायक राऊतांना 85,000 मतं मिळाली आणि ह्या वेळेला बाळ मानेंना ती मतं 69,000 वरती आली। साधारणपणे 16,000चा फरक या विधानसभा निवडणुकीत दिसून आला। सुरुवातीच्या काळामध्ये विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मित्रपक्ष भाजपा आणि मुस्लिम बांधव नेमकं काय करतील ही चर्चा फार प्रकर्षाने जाणवत होती। परंतु अखेरच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या आधी गेले 7 ते 8 दिवसात हा संपूर्ण जो संभ्रम होता तो दूर करण्यात उदय सामंतांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं। भाजप मित्रपक्ष असलेल्या भाजपने सुद्धा चांगल्यापैकी मतं उदय सामंतांच्या पारड्यात टाकली, तर मुस्लिम बांधवांनी सुद्धा काही निर्णायक मतं उदय सामंतांच्या बाजूने दिली। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची जी काही मतं होती 40 ते 45,000 त्याच्यामध्ये ही 20,000 मतं भाजपाची जवळपास आणि 8 ते 10,000 मतं मुस्लिम बांधवांची आणि वरवरीत जी आवश्यक होती वरची मतं जी मिळाली ती सामंत पॅटर्नने आपल्या पद्धतीने ही मिळवली। मुळात ह्या मतदारसंघात उभाटाचं वर्चस्व होतं, पण ह्या विधानसभा निवडणुकीत त्या वर्चस्वाला कुठेतरी मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं। रत्नागिरी शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या मालगुण गावामध्ये सुद्धा उदय सामंत 4 मतदान केंद्रात 576 मतांनी जवळजवळ आघाडीवर आहेत। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा हरचिरीचा बालेकिल्ला असेल किंवा एकेकाळी गोळपचा बालेकिल्ला असेल किंवा पावतचा बालेकिल्ला जो होता उभाटाचा तो सुद्धा ह्यावेळेला ढासळलेला दिसला आणि ह्या सर्वांमध्ये उदय सामंतांच्या पाठीशी तालुका प्रमुख बाबू महापनी जी कामगिरी केली त्यांनी जो सातत्य ठेवला आणि महिना दीड महिना त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली मतदारांपर्यंत पोहोचून विकास कामं कोणत्या प्रकारे उदय सामंतांनी केली आहेत त्याचा पूर्णपणे लेखाजोखा त्यांच्या समोर मांडला आणि जी आपल्याला अपेक्षित मतं पाहिजे होती ती मतदारांना विश्वासात घेऊन आणि विकास कामांच्या शिजोरीवरती ती वरची मतं मिळवताना सामंतांना फारशी अडचण आली नाही। त्यामुळे ह्या रत्नागिरी मतदारसंघात जी निर्णायक मतं होती ती सामंत पॅटर्नमुळेच मिळाली असंच आता ह्यावेळेला म्हणावं लागेल। तर दुसऱ्या बाजूला लांजा राजापूर मतदारसंघात यावेळेला 3 वेळा गेलेले शिवसेनेचे राजन साळवी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। तेथे सुद्धा सामंत पॅटर्न जो एकेकाळी उदय सामंतांच्या मागे वडील बंधू या नात्याने भैया सामंत एका वजीराच्या भूमिकेत असो किंवा मास्टर माइंडच्या भूमिकेत असो जो काम करत होता त्यांनी आपला मोर्चा लांजा राजापूरला वर्षभरापूर्वीच वळवला आणि त्या ठिकाणी सुद्धा भौगोलिक परिस्थिती पाहता रत्नागिरी संगमेश्वरपेक्षा लांजा राजापूरची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे। दुर्गम भाग आहे, म्हणजे देवाचं गोठणं कुठे तर साखरपा कुठे, अशा परिस्थितीत सुद्धा भैया सामंतांनी गेले वर्षभर केलेली मेहनत आणि विकास कामांचा केलेला पाठपुरावा आणि तेथील मतदारांचा मिळालेला विश्वास या जोरावरती सुद्धा भैया सामंत तिथं चांगल्या मताधिक्याने निवडून आले। तेथे सुद्धा सामंत बंधू या सामंत पॅटर्न हा विकास कामामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला आहे। सामंत फॅक्टर हा नेहमी विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यात कुठेतरी पुढाकार घेत होता। सामंत पॅटर्न हा विश्वासाचा, सौंदर्याचा, संवेदनशीलतेचा असा हा जो पॅटर्न होता तो लांजा आणि राजापूर रत्नागिरी संगमेश्वर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात दिसून आला। लांजामध्ये आणि साखरप्यामध्ये
भैया सामंतांना किमान जवळजवळ 12,000चं मताधिक्य मिळालं. साखरप्यामध्ये अपक्ष उमेदवार अविनाश लाड हे अपक्ष लढवत असताना सुद्धा त्यांना तिथल्या साखरपा किंवा लांजा मतदारांनी कुठेही त्यांना म्हणावी तितकी साथ दिल्याचं दिसून आलं नाही. उलट भैया सामंत यांनी त्या ठिकाणी 12,000चं मताधिक्य घेतलं आणि 8,000चं वरचं जे मताधिक्य होतं ते राजापूर तालुक्यातून त्यांना मिळालं. असं 20,000च्या मताधिक्याने भैया सामंत तर इकडे रत्नागिरी संगमेश्वरमधून उदय सामंत जवळजवळ 41,000 मताच्या फरकाने निवडून आले. त्यामुळे ह्या दोन्ही मतदारसंघात भविष्यातल्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, हे आता शिवसेनेला, उभाटाला किंवा महाविकास आघाडीला तिथं यशस्वीरित्या जाताना किंवा जिल्हा परिषदेवरती वर्चस्व राखणं फार कठीण झालंय. कारण दक्षिण रत्नागिरीमध्ये एकूण 27 जिल्हा परिषद सदस्य निवडून जातात. म्हणजे लांजा, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण ह्या मतातून जवळ 27 जिल्हा सदस्य निवडून जातात. 27 पैकी 25 सदस्य हमखास येणारे असतात आणि त्या बळावरती सुद्धा जिल्हा परिषदमध्ये आजपर्यंत शिवसेनेने आपलं वर्चस्व राखलं. पण आता 5 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर फक्त भास्कर जाधव महाविकास आघाडीचे गोवागर मतदारसंघातून निवडून आलेत. उर्वरित 4 जे आलेत ते महायुतीचे आलेत. योगेश कदम असतील दापोलीतून, चिपळूण म्हणून शेखर निकम असतील, लांजा राजावरून भैया सामंत असतील किंवा रत्नागिरी संगमेश्वरून उदय सामंत असतील. त्यामुळे येत्या जिल्हा परिषदच्या किंवा पंचायत निवडणुकीत सुद्धा महायुतीचंच वर्चस्व राहील अशी एकंदरीत राजकीय स्थिती कालच्या निकालानंतर दिसून आली. त्यामुळे आता उभाटाला सुद्धा रत्नागिरी संगमेश्वर असेल किंवा लांजा राजापूरमध्ये आपलं अस्तित्व टिकवणं फार कठीण जाणार आहे. कारण 5 वर्ष सत्तेशिवाय राहणं हे सामान्य कार्यकर्त्याला कधी अडचणीचं ठरतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उभाटाला किंवा तेथील पदाधिकाऱ्यांना आपली संघटना शाबीत ठेवणं हे फार अडचणीचं होणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं वर्चस्व येत्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडून येताना चांगल्या प्रकारे जाणवेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.